नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। गृह मंत्रालयामध्ये भरती निघालेली आहे। 2026 ही जॉब अपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। यामार्फत विविध पदासाठी इथे कायमस्वरूपी भरती निघालेली आहे। पगार आहे 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पद आहेत अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी इथे भरती होणार आहे। वय तुम्हाला इथे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात। वुमेन, SC, ST, PWD यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी इथे नसणार नाहीये। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोण अर्ज करू शकतो, कशा पद्धतीने अर्ज करायचा, किती जागा असणार आहेत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तर डिटेल आणि कुठल्या एज्युकेशन क्वालिफिकेशन बेसिसवर तुम्ही इथे अप्लाय करू शकता याबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गृह मंत्रालय मार्फत विविध पदाची कायमस्वरूपी भरती इथे चालू झालेली आहे। पदाचे नाव आहे अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक। या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या आहे 30 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याची कालावधी बघा, 18 डिसेंबर 2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 18 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। जनरल, OBC, EWS यांच्यासाठी 500 रुपये अर्ज फी असणार आहे। SC, ST, PWD फिमेलसाठी 0 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन श्रेणी खूप चांगली आहे। 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर ऑल इंडिया तुम्ही इथे अर्ज करू शकता। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन परीक्षाद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। आणि कोण अर्ज करू शकतात, जे उमेदवार ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण पुढे PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। बघा, ही गृह मंत्रालय अंतर्गत भरती निघालेली आहे। नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर यामध्ये इथे रिक्वायरमेंट ॲडव्हर्टाईज निघालेली आहे। आपण पाहू शकता व्हेरियस जागासाठी इथे भरती होणार आहे। बघा, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट अंडर द एजिस ऑफ द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इंडियन नॅशनल प्रोसेसिंग द रिक्वायरमेंट अकॅडमिक क्वालिफिकेशन अँड रिलिव्हंट वर्क एक्सपिरियन्स फॉर डायरेक्ट रिक्वायरमेंट। बघा, यांच्यासाठी इथे सायंटिफिक आणि टेक्निकल या पोझिशनसाठी इथे भरती होणार आहे। इथे संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेले आहेत। कुठल्या जागा आहेत बघा, इथे सिनियर सायंटिस्ट ऑफिसर, सीनियर सायंटिस्ट ऑफिसर, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर DNA फॉरेन्सिक, सीनियर सायंटिफिक असिस्टंट मल्टीमीडिया फॉरेन्सिक, त्यानंतर आहे लॅबोरेटरी असिस्टंट। या पदासाठी इथे भरती होणार आहे। बघा, खूप चांगली तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर टोटल ऑफ पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट इथे तुम्हाला दिलेला आहे। कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही इथे अर्ज करू शकता याबद्दलची माहिती दिलेली आहे। त्यानंतर नंबर ऑफ टोटल किती व्हॅकन्सी आहेत ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। बघा, आपण पाहूया। सीनियर सायंटिफिक ऑफिसर यांच्यासाठी लेवल 10चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। एक जागा आहे। सीनियर सायंटिफिक ऑफिसर या लेवल 10चं सॅलरी मिळणार आहे आणि टोटल एक जागा आहे। ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर इथे पे लेवल 7चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि टोटल एक जागा आहे। ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर यांच्यासाठी 7 लेवल पे लेवलचं तुम्हाला सॅलरी मिळणार आहे, 7। त्यानंतर पोस्ट ऑफ नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे। ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर त्यांच्यासाठी लेवल पे 7चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी एक आहे। सिनियर सायंटिफिक असिस्टंट यांच्यासाठी लेवल 6 पे मिळणार आहे। त्यानंतर टोटल व्हॅकन्सी एक आहे। मेन आणि इम्पॉर्टंट इथे जागा आहे असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट। यासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकतात। यासाठी नंबर ऑफ पोस्ट आहे 24 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि पे लेवल 4चं तुम्हाला इथे मिळणार आहे। या भरतीसाठी तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। लॅबोरेटरी असिस्टंट यांच्यासाठी 24 जागा आहेत। लेवल पे 5चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। 18/12/2025 ते 18/1/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता।
बघा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. सिनियर सायंटिफिक ऑफिसर यांच्यासाठी तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे, त्यानंतर संपूर्ण पोस्टसाठी इथे दिलेलं आहे. आपण महत्त्वाची आणि मेन इम्पॉर्टंट पोस्टसाठी बघूया. लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे आहे ते बघूया. द कॅन्डिडेट शुड बी नॉट लेस दॅन 18 आणि 27. कमीत कमी तुम्हाला 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत यामधील असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि त्यानंतर तुमचं एज्युकेशन इथे काय असणं गरजेचं आहे, बॅचलर ऑफ डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बॅचलर ऑफ डिग्री ही कशामध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. तर फिजिक्समध्ये असेल किंवा मॅथमॅटिकमध्ये असेल, बॉटनीमध्ये असेल, झुलॉजीमध्ये असेल, मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा फिजिकल अँथ्रोलॉजीमध्ये असेल, त्यानंतर जेनेटिक और केमिस्ट्री असेल किंवा बायोकेमिस्ट्री असेल, फार्माकोलॉजी असेल, फार्मसी फॉरेन्सिक सायन्स असेल, क्रिमिनॉलॉजी असेल, फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधून जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी इथे अप्लाय करू शकता. या पदासाठी खूप चांगल्या जागा आहेत, 24 जागा इथे आहेत, तर तुम्ही नक्की अप्लाय करा. त्यानंतर आहे नेक्स्ट पद सिनियर सायंटिफिक असिस्टंट. यासाठी बघा द कॅन्डिडेट शुड बी, तुमचं एज इथं काय असणं गरजेचं आहे, 30 इयर, कमीत कमी 30 वर्षाचे असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. त्यानंतर तुमचं जर एज्युकेशन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये झालं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा मास्टर डिग्रीमध्ये झालं असेल कुठल्याही, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. कुठल्याही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालं असेल किंवा मग मास्टर डिग्री कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. सिनियर सायंटिफिक असिस्टंट यासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यालाच म्हणतात मल्टीमीडिया फॉरेन्सिक, या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. नेक्स्ट पद आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर DNA फॉरेन्सिक. द कॅन्डिडेट शुड बी नॉट बी मोर दॅन 35 इयर ऑफ एज. बघा तुम्ही इथे जर 35 वर्षाच्या आत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 35 वर्षाच्या वर गेले असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही आहे. मास्टर डिग्री म्हणजे तुम्ही इथे बघा मास्टर डिग्री झुलॉजीमध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये, बायोकेमिस्ट्रीमध्ये, जेनेटिक आणि ह्युमन जेनेटिक, मॉलिक्युलर बायोलॉजी और लाईफ सायन्स, बायोलॉजिकल सायन्स, फॉरेन्सिक बायोटेक्नॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्समध्ये जर तुमचं इथे मास्टर झालं असेल, डिग्री झाली असेल मास्टर, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी फॉर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमध्ये झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. किंवा आणि तुम्हाला 3 इयर्सचा एक्सपिरियन्ससुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर मल्टीमीडिया फॉरेन्सिक. यांच्यासाठी बघा ते सुद्धा उमेदवार 35 वर्षाच्या आत असेल तर इथे अर्ज करू शकतात. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असेल किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कम्प्युटर सायन्स असेल किंवा इंजिनिअरिंग ऑर इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असेल किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये इंजिनिअरिंग झालं असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. किंवा मग मास्टर डिग्री कम्प्युटर सायन्समध्ये असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. नेक्स्ट पद आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर सेंटर ऑफ हॅपीनेस अँड ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर सेंटर हॅपीनेस ऑफ वेलबिगिंग. यांच्यासाठी सुद्धा 35 वर्षाच्या आत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. मास्टर डिग्री असेल न्यूरोसायकोलॉजी, फॉरेन्सिक सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी, इन्व्हेस्टिगेटिव्ह सायकोलॉजीमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मास्टर डिग्री असेल फॉरेन्सिक सायन्समध्ये किंवा विथ स्पेशलायझेशन इन सायकोलॉजी किंवा क्रिमिनॉलॉजीमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. किंवा 3 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा इथे असणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर. यांच्यासाठी बघा तुम्ही 40 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकता. PhD डिग्री असेल रिलिव्हंट डिसिप्लिन तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. किंवा मास्टर डिग्री असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता. PhD डिग्री आणि तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. मास्टर डिग्री आणि 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी सुद्धा इथे अप्लाय करू शकता. बघा तुम्हाला अशा पद्धतीचे एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर आपण तुम्हाला इथे अर्ज फी किती लागणार आहे तर
GST सहित 500 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी लागणार आहे. जनरल, EWS, OBC कॅटेगरी या उमेदवारासाठी 500 रुपये इथे तुम्हाला अर्ज फी लागणार आहे. त्यानंतर PWD आणि वुमनसाठी तुम्हाला इथे फीस नसणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे. तुम्हाला बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर या वेबसाईटवरती जाऊन किंवा या ईमेलवरती जाऊन तुम्ही ईमेल करू शकता. लिंकवरती जाऊन बघा, क्लिक टू अप्लाय या लिंकवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशा पद्धतीची या जॉबबद्दलची इन्फॉर्मेशन होती आणि हा PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.